मंडळी, जवळच असलेल्या एका मैत्रिणीने आळूच्या वड्यांची ऑर्डर दिली होती. तिच्या घरी सत्यनारायण पूजा होती आणि तिने बाकीचा स्वयंपाक बाहेरून मागवला होता, पण सोबत खाण्यासाठी तिला आळूची वडी हवी होती. त्यासाठी तिने 12 प्लेट वड्यांची ऑर्डर दिली. त्यासाठी लसूण, मिरची, ओवा आणि जिऱ्याचं वाटण बनवून घेतलं. त्यानंतर इथे बेसन पीठ, तांदळाचं पीठ, त्यानंतर हळद आणि गरजेनुसार मीठ, तयार वाटण, थोडंसं पाणी घालून पीठ मळून घेतलं. आळूची पानच व्यवस्थित स्वच्छ धुवून भरवून घेतली. या वड्या गुंडाळून घेतल्या आणि 3 बॅचेसमध्ये वाफवून घेतल्या. माझी एक सिक्रेट गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटतेय. लग्न झाल्यानंतर ज्यावेळी आळूची वडी करायची वेळ यायची त्यावेळी मला नेहमी कन्फ्युजन असायचं की याला पीठ लावताना उलट्या साईडने लावतात की सुलट्या साईडने लावतात. त्यामुळे आईला फोन करून नेहमी विचारायचे आणि मगच आळूची वडी बनवायचे. आणि आता एक वेळ अशी आहे की मी आळूच्या वड्यांची ऑर्डर घेते. कोणी कौतुक करो किंवा न करो, पण माझं मलाच खूप कौतुक वाटतं या गोष्टीचं. वाफवून झाल्यानंतर वड्या संपूर्ण थंड केल्या आणि त्यानंतर कट करून त्या तेलामध्ये तळून घेतल्या. माझ्याच बिल्डिंगमध्ये राहत असलेल्या आणखी दोघींचीही आळूच्या वडीची ऑर्डर होती. त्यांचे फीडबॅक इथे लावलेले आहेत, व्हिडिओमध्ये बघू शकता. तुम्हालाही अशा काही ऑर्डर्स करायच्या असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथे मला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला होममेड फूड ऑर्डर्स करायचे असतील त्यांना उपयोगी पडेल. धन्यवाद.